प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले. शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली. शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसता, कारण का शिवसेनाच्याच मुखपत्रामुळे त्याचा पगार आणि त्याचं घर चालत आहे. म्हणून शिवसेना असो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो, ह्यांचा महत्व आम्ही कधीच कोणच ना आव्हान देत आहे ना कमी करत आहे. पण तुम्ही ज्या तोंडाने शिवसेनाचं नाव घेता, ज्या तोंडाने बाळासाहेबांचं नाव घेता, तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मालकाचं, आता जो उद्धव ठाकरे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना. संयमी होता ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसते. संयमी होता, संयम आहे आणि युद्ध करण्याची त्यांच्यामध्ये ताकद. रामाने वाटेल आता धनुष्य नको, आता मला मशाल हवी आहे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. रावण याचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत, त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये. आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही. त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे. आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे, त्या रावणाला 2024 मध्ये आम्ही निश्चित पद्धतीने गाडू.